रूढी परंपरेनुसार बाळवेस इथल्या श्री मल्लिकार्जुन मंदिरात भक्तिमय वातावरणात कप्पडकळीनं श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्याची मंगलमय वातावरणात सांगता झाली। महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भक्तगणांचं श्रद्धास्थान असलेलं सोलापूरचं ग्रामदैवत योगी कुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा हा प्रतिवर्षी मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या उत्साहात पार पडतो। यंदाच्या वर्षी रविवार दिनांक 12 जानेवारीपासून यण्णिमज्जन अर्थात 68 लिंगांच्या तैलाभिषेकानं भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला होता। 13 जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर अनुपम्य असा अक्षता सोहळा पार पडला, तर 14 जानेवारी रोजी होम मैदानावर भक्तिमय वातावरणात होम प्रदीपन सोहळा झाला। 16 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजता होम मैदानावर नयनरम्य शोभेचं दारूकाम आणि टूडी उत्साहात पार पडला। दरम्यान गुरुवार 16 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता मानकरी देशमुख यांच्या वाड्यात योगदंडाच्या विधिवत पूजनानं धार्मिक विधीची मंगलमय वातावरणात सांगता झाली। त्यानंतर रात्री 9:30 वाजता यात्रेचे प्रमुख मानकरी हिर्याबू यांच्या वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजांची यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिर्याबू आणि सुधीर देशमुख यांच्या हस्ते पूजा आणि आरती करण्यात आली। यावेळी नंदीध्वज धारक तसंच भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। दरम्यान या पूजनानंतर मानाच्या पहिल्या आणि दुसरा नंदीध्वज संबळाच्या निनादात हिर्याबू यांच्या वाड्यातून श्री मल्लिकार्जुन मंदिरात आणण्यात आला। यावेळी मानाचे 5 नंदीध्वज मल्लिकार्जुन मंदिरात येऊन थांबले होते। यानंतर एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जयच्या अखंड जयघोषात मानाच्या 7ही नंदीध्वजांनी श्री मल्लिकार्जुन मंदिरात प्रथा परंपरेनुसार 5 प्रदक्षिणा घातल्या। प्रत्येक फेरीनंतर श्री मल्लिकार्जुन यांना मनोभावे नमस्कार करण्यात येत होता। यावेळी यात्रेचे मानकरी तसंच नंदीध्वज धारकांची मोठी उपस्थिती होती। चैतन्यमय आणि मंगलमय अशा वातावरणाची अनुभूती या निमित्तानं येत होती। यानंतर मंगलमय वातावरणात यात्रेचे प्रमुख मानकरी हिर्याबू आणि देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजांची आरती करण्यात आली। त्यानंतर मोठ्या उत्साहात कप्पडकळीचा अर्थात नंदीध्वजांच्या वस्त्र विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला। 12 जानेवारी रोजी सुरू झालेल्या यात्रेची रूढी परंपरेनुसार 16 जानेवारी रोजी कप्पडकळीनं मोठ्या मंगलमय वातावरणात यशस्वीपणे सांगता झाली। यावेळी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिर्याबू यांनी यात्रा सोहळा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले। रूढी परंपरेनुसार आणि अत्यंत श्रद्धेनं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या कृपेनं आम्ही यात्रा सोहळा पार पाडला असं त्यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं। 10 तारखेला शेट्यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजेने सुरुवात झाली। 12 तारखेला यण्णिमज्जन, 13 तारखेला अक्षता, 14 तारखेला होम, 15 तारखेला दारूकाम, 16 तारखेला कप्पडकळी असा 5 दिवसाचा कार्यक्रम असतो। आज सकाळी देशमुख यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजेने यात्रेचा सांगता समारंभ झाला। आम्ही जो भगवा ड्रेस घालतो तो भगवा ड्रेस तिथून पूजा झाल्यानंतर खाली उतरवतो। संध्याकाळी पुन्हा या ठिकाणी 1 ते 5 नंदीध्वज
मल्लिकार्जुन मंदिरात आल्यानंतर हिऱ्यापुराची पूजा होऊन या ठिकाणी सर्व नंदीवर 5 फेऱ्या मारल्या. 5 फेऱ्यानंतर कप्पड खेळाचा हा कार्यक्रम झाला. या 5 दिवसाचा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमामध्ये सर्व भक्तांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्व भक्तांचं गुन्हे आणि आभारी मानतो. ठिकाणी एकच आहे की 2025 साल आहे तो सगळ्यांनी गुन्ह्याने गोविंदाने आनंदाने भरभराटी जाऊन असे तुमचे आशीर्वाद मिळो अशी मी श्रीरामचंद्र प्रार्थना करतो. यावेळी मनोज हिर्याबू, जगदीश हिर्याबू, संजय हिर्याबू, संतोष हिर्याबू, दनेश हिर्याबू, विनोद हिर्याबू, विकास हिर्याबू, सागर हिर्याबू, सूरज हिर्याबू, प्रथमेश हिर्याबू, ओंकार हिर्याबू, यश हिर्याबू, सर्वेश हिर्याबू तसंच यांच्यासह अन्य मानकरी, नंदीध्वजाचे मास्तर, नंदीध्वजधारक आणि भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. यानंतर राजशेखर हिर्याबू यांच्या हस्ते सर्व भक्तगणांना खारीकाचा प्रसाद देण्यात आला आणि भक्तिमय मंगलमय वातावरणात मल्लिकार्जुन मंदिरात कप्पड कळीनं यात्रेची सांगता झाली आणि यात्रेच्या असंख्य आठवणी घेऊन सर्व भक्तगण घरी परतले.